सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मकर संक्रांतीनिमित्त बोरन्हाण आपण जे कार्यक्रम करतो छोट्या लेकरांसाठी, छोट्या बाळांसाठी, तर त्याचं डेकोरेशन कसं करायचं. अतिशय कमीत कमी वेळामध्ये आणि सुंदर असं वाटणारं डेकोरेशन कसं करायचं, तर ते आपण बघूया चला. तर अशा प्रकारे जमिनीवरती एक छोटंसं प्लेट घ्यायचं, त्यामध्ये तिळगुळ ठेवायचे. आपला सणच मकर संक्रांती तिळगुळचा असतो ना, आणि त्या सभोवताली अशा अगदी नॅचरल पद्धतीने, नैसर्गिक पद्धतीने करणार आहोत आपण सजावट जी आहे ती आपली. अशा प्रकारे वाटाण्याच्या शेंगा घ्यायच्या, सभोवताली सजवायच्या गोल अशा, एकमेकाला चिटकून सजवत जायच्या. आपण तुम्हाला वाटल्यास स्पेस पण ठेवू शकता, मोकळी जागा पण 2 शेंगांमध्ये ठेवू शकता तुम्ही, ते पण छान वाटेल. मी दोन्ही ट्राय केले होते, हे पण छान वाटेल. मला हे जरा जास्त सुटेबल वाटलं म्हणून मी हे प्रिफर केले. अशा प्रकारे छान अशी सजावट करून घ्यायची वाटाण्याच्या शेंगांनी. बोरन्हाणमध्ये पण आपण सगळ्या खायच्या प्यायच्या वस्तू वापरतो ना, म्हणून मग मी त्याचंच घेतलं सजावटीसाठी वस्तू. अशा प्रकारे छान असं सजवून घ्यायचं. बघताच सुरुवातीलाच किती छान वाटत आहे बघा हे डेकोरेशन. मग त्या सभोवताली गहू असतात आपल्या घरामध्ये, गहूचे दाणे असे सभोवताली रचून घ्यायचे. खूप सुंदर असं वाटेल हे डेकोरेशन. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. 5 मिनिटाचा आहे व्हिडिओ, काय एवढा लांब नाही आहे. पूर्ण व्हिडिओ बघू शकता तुम्ही आणि मग आयडिया घेऊ शकता यातून. बघा आत्ताच किती सुंदर वाटत आहे. सभोवताली गहू रचवून घ्यायचे. बोरं असतील तर या ठिकाणी बोराचा गव्हाचा कलर जवळपास सेमच असतो, तर तुम्ही बोरं पण ठेवू शकता. डबल टेबल दुहेरी तिहेरी लेयर घेऊन असे बोर पण रचून घेऊ शकता, ते पण अगदी छान वाटेल. मी गहू घेतलेत पारंपरिक पद्धतीचा वापर करण्यासाठी. अशा प्रकारे थाप देऊन गव्हाला डोंगराच्या आकाराचे गहू असे सपाट लेवलला करून घ्यायचे जमिनीच्या. सजवताना छान वाटेल, त्याच्यावरती आपण बाकीच्या पद्धतीचं डेकोरेशन करू शकतो ना, म्हणून किती छान वाटत आहे बघा. एवढं झाल्याच्या नंतर मग माझ्याकडे सदाबहाराची फुले होती. त्याला एक चांगला लुक यावा म्हणून मी सदाबहाराची फुले घेतली आणि त्यावरती अशा पद्धतीने सजवत आहे. सदाबहाराच्या फुलांचा कलर जो गुलाबी शेडमध्ये असतो ना, खूप सुंदर वाटतो. तुम्ही सगळे तुमच्या बाळाच्या बोरन्हाणच्या कार्यक्रमामध्ये फोटोशूट वगैरे पण करता, मग त्यामध्ये पण हा कलर उठून दिसतो. बघा किती छान वाटत आहे. अगदी सिंपल पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये आणि मोजक्याच आपल्या घरामध्ये ज्या रोजच्या वापरामध्ये अवेलेबल असतील तशा वस्तू वापरून हे डेकोरेशन पूर्ण करण्यात येत आहे. मग मी जास्वंदाच्या फुलाच्या झाडाची पाने घेतली, हिरवा कलर. मध्ये आपण वाटाण्याच्या शेंगाचा कलर हिरवा असतो ना, तो घेतला आहे. मग गव्हाचा कलर दिला, त्यावरती सदाबहाराचं शेड दिलं. मग त्याच्यानंतरचा लेअर हिरव्या कलरचा यावा म्हणून जास्वंदाच्या झाडाची पाने घेतलीत. हे सजवल्याच्या नंतर फार सुंदर दिसेल. पूर्ण व्हिडिओ बघा, कळत आहे बघा किती सुंदर लुक येत आहे. अगदी छान अशा प्रकारचं दिसत आहे हे. बघा शेड किती छान वाटत आहे, अगदी उठून दिसत आहे हे कलर. मग त्यानंतर मी दुपारीची फुले घेतली, त्याच्यामध्ये एक ऑरेंज शेड ॲड करण्यासाठी. किती सुंदर वाटत आहे बघा. दुपारीची फुलं जेव्हा आपण हिरव्या कलरच्या पानावरती ऑरेंज कलरची फुलं ठेवतो ना आपण, भगवा कलर, सुंदर वाटतं, ते उठून दिसतं एकदम. बघू शकता किती छान असा लुक येत आहे. पूर्ण डेकोरेशनचा लुकच चेंज झालेला आहे यानंतर. ही रांगोळी म्हणा, ही डिझाईन तुम्ही बोरन्हाणच्या कार्यक्रमाच्या समोर काढू शकता किंवा मकर संक्रांतीमध्ये काढू शकता, वापरू शकता, किंवा मग हळदी कुंकूमध्ये पण काढू शकता. खूप सुंदर वाटेल. माझी
रांगोळी आवडल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओज सगळ्यात लवकर पोहोचतील. लाईक पण करू शकता आणि आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन कॉमेंट पण करू शकता. छान अशी डिझाईन वाटत आहे ही. चला मग पुन्हा भेटूया.